ती 22 वर्षाची आणि तो 42 वर्षाचा. या दोघांना आता एकमेकांवर प्रेम झालेलं आहे आणि त्यांचं प्रेम हे त्यांनी जग जाहीर सुद्धा केलेलं आहे. पण मात्र हे नातं टिकवावं का हे नातं इथंच संपवावं असाच प्रश्न त्या दोघा जणांना सुद्धा पडलेला आहे. आणि ते विचार करत आहेत की लोक काय म्हणतील, लोक काय विचार करत असतील. आता हे दोघं जण नेमके कोण आहेत, काय आहेत, हे जर तुम्हाला अजूनही समजलं नसेल तर मी तुम्हाला स्पष्टपणानं सांगतो की आपण बोलतोय ते म्हणजे रुचिताबद्दल आणि विशालबद्दल. हे दोघं जणही बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनमध्ये खेळत आहेत. दोघं जण बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आहेत आणि त्या दोघा जणांना एकमेकांप्रती प्रेम झालेलं आहे, एकमेकांप्रती अट्रॅक्शन सुद्धा झालेलं आहे. विशालनं तर थेटपणानं नॅशनल टेलिव्हिजनवर सांगितलंय की मला ती आवडते म्हणजे आवडते, बाकी कुठली गोष्ट काय आहे कशी आहे हे मला माहीत नाही. तर रुचितानं सुद्धा त्याच्याबद्दल भावनिक व्यक्त केलेली आहे आणि तो सुद्धा मला आवडतोय, का आवडतोय, कशामुळे आवडतोय हे मात्र तिला सुद्धा माहीत नाही. आता या दोघा जणांना एकमेकांसोबत प्रेम झालेलं आहे. पण मात्र यांना लोकांचा विचार मनामध्ये येत आहे की लोक नेमकं काय म्हणत असतील. कारण की दोघांमध्ये वयाचं अंतर भरपूर आहे. ती 22 वर्षाची आहे तर तो 40 ते 42 वर्षाचा आहे. वयामध्ये दुप्पट अंतर आहे. जरी तो सांगत असला की 15 वर्षाचा फरक आहे पण मात्र वयाचं अंतर भरपूर आहे. आता प्रेम कोणाला कुठं कसं कधी कोणावर होईल हे सांगता येत नाही. पण मात्र प्रेम करत असताना एकमेकांवर भावना व्यक्त करत असताना जर करायचंय तर ते निडरपणे खंबीरपणानं केलं पाहिजे आणि त्या वक्तव्यावर त्या केल्यावर त्यांनी ठाम राहिलं पाहिजे. आता ते दोघं जण कशा पद्धतीनं बोलतायत, गुलुगुलू बोलतायत, एकमेकांसोबत सगळ्या काही गप्पा मारतायत, अजून काय काय बोलतायत हे आपण टीव्हीवर स्पष्टपणाने बघितलेलं आहे. मग आता ते जे करतायत हे टीव्हीवर दिसणार आहे, लोक बघणार आहेत आणि हे बघून लोक काही ना काहीतरी बोलणार आहेत हे त्यांना अगदी चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. पण तरी सुद्धा रडायचं, चक्कर येऊन पडायचं, मला तुझ्यासोबत बोलायचं नाही, इथून पुढे मी तुझ्यासोबत बोलणार नाही अशा पद्धतीनं म्हणायचं आणि कुठंतरी हा फक्त एक खेळ आहे आणि खेळ म्हणून हे सगळं करायचं असं तर त्यांचं षडयंत्र नाही ना, असा देखील प्रश्न या ठिकाणी पडतो. कारण की त्यांना जर खरंच एकमेकांप्रती प्रेम झालंय तर मग ते व्यक्त करण्याची बिग बॉस काही जागा नाही. फक्त अट्रॅक्शन आहे, एकमेक आवडतात, एकमेक मित्र मैत्रीण सुद्धा आवडतात, भाऊ बहीण म्हणून सुद्धा एकमेकांना आवडतात. त्याच पद्धतीने त्यांनी त्या घरामध्ये राहिलं पाहिजे, खेळलं पाहिजे आणि एकमेकांसोबत दाखवलं पाहिजे असं एकंदरीत आपल्या ठिकाणी वाटतं. उगाच भावनिक होऊन रडून पडून आणि एकच मुद्दा संपूर्ण घरामध्ये चर्चेला आणून त्याचा काहीही फायदा होणार नाही. तुम्ही जेवढं जास्त त्या घरामध्ये करता त्याचा परिणाम बाहेर समाजावर होईल. जर तुम्हाला एवढाच लोकांचा विचार आहे तर मग त्या कॅमेऱ्यासमोर एकमेकांबद्दल अशा पद्धतीनं बोलूच नका. तुम्हाला जे काही करायचं आहे ते घराच्या बाहेर येऊन करा आणि मग ठरवा कोण योग्य आहे कोण नाही, किंवा त्या ठिकाणी म्हणा तुम्ही की आपण एकमेकांना आवडतो पण मात्र काय निर्णय घ्यायचा हे आपण घराच्या बाहेर गेल्यानंतर ठरवू. कारण की 90 दिवस हा कार्यकाळ खूप मोठा नाहीये आणि हा सगळा खेळ खेळत असताना 50 दिवस निघून गेलेत, राहिले तर 40 दिवस. मग या 40 दिवसासाठी कशाला ड्रामा करताय आज सुद्धा बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. परंतु ज्या पद्धतीने आता हे दोघं जण बिग बॉस मराठीच्या घरामध्ये करतायत ते फक्त ड्रामा आहे, प्रेम आहे, नेमकं काय आहे तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. सुरुवात आहे, तुम्ही पाठिंबा द्या. असेच आपले अनेक चॅनल आहेत ते सुद्धा सबस्क्राईब करा. आणि या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणाच्याही भावना दुखावणं, कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय, लोक जिथं चुकतात त्यांनी काय केलं पाहिजे, कशा पद्धतीनं केलं पाहिजे हे एक आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय. बाकी काय घ्यायचं काय सोडायचं हे तुमच्या हातात आहे, हे तुम्ही अगदी स्पष्टपणे ठरवा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपले पाहत राहा.